अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन झालंय। समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात झालाय। संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला। यात जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळकेंचा मृत्यू झालाय। उभ्या कंटेनरला शेळकेंच्या कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली आणि यात कार थेट कंटेनर खाली घुसली। या भीषण अपघातामध्ये जितेंद्र शेळकेंचा 14 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालाय। खरातच्या शिवनिका ट्रस्टचे जितेंद्र शेळके उपाध्यक्ष होते। शेळकेंच्या लॉन्समध्ये खरातची भागीदारी आहे। जितेंद्र शेळकेंच्या अपघातस्थळी फॉरेन्सिक टीमसह वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपासाला वेग आलाय। अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमसह विविध तज्ज्ञांचा सल्लाही घेतला जाणार आहे। समृद्धी महामार्गावरील सर्वात स्लो लेनवर हा अपघात कसा झाला याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय। भोंदू खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंच्या अपघातावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। शेळकेंचं अपघाती निधन अतिशय धक्कादायक आहे, मात्र अजूनही समोर न आलेले भोंदूंचे इतर काही कारनामे पुढे येऊ नयेत आणि यामागे कुणीतरी अडचणीत येऊ नये म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित केली आहे। अमोल मिटकरी यांनी जितेंद्र शेळके यांच्या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे। शेळके हे तणावाखाली होते आणि त्याच परिस्थितीत हा अपघात घडला असावा। दरम्यान समोरच्या कंटेनरला गाडी धडकली होती का की हा घातपात होता याची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली। अजित पवारांच्या अपघाताची सत्यता अजूनही समोर आलेली नाही। त्याचप्रमाणे शेळके यांच्या अपघातामागील खरं कारणही पुढे येईल असं वाटत नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केली। पण अचानकपणे 2 दिवसापूर्वी त्यांची ईडीची चौकशी झाली। या फेऱ्यात ते सगळे असताना ही घटना घडण्यामागचं कारण काय, त्या विवंचनेत किंवा आर्थिक विवंचनेत किंवा अशोक खरातला पकडल्यानंतर आपलं काय होणार, या टेन्समध्ये असताना समोरच्या कंटेनरला ती गाडी धडकली का की त्या गाडीचे ब्रेक फेल गेले होते, हे सगळं प्रकरण आता मला असं वाटते घातपातापर्यंत जाते आहे जितेंद्र शेळकेंच्या। पण राहिला प्रश्न याची शहानिशा करून परत याबाबत राज्य सरकारकडून काय सत्यता समोर येईल।